रेस्टॉरंटसारखे गरमागरम आणि स्वादिष्ट व्हेज मोमोज आता अगदी घरच्या घरी. चला तर मग बनवूया सोप्या पद्धतीने. यासाठी लागेल 1 कप मैदा, बारीक चिरलेला कोबी, गाजर, कांदा, शिमला मिरची, बारीक चिरलेलं आलं लसूण, सोया सॉस, काळी मिरी आणि चवीनुसार मीठ. सर्वप्रथम मैद्यात थोडं मीठ घालून आवश्यकतेनुसार पाणी टाकत मऊ आणि घट्टसर पीठ मळून घ्या. पीठ झाकून साधारण 15 ते 20 मिनिटं विश्रांती द्या. आता कढईत थोडं तेल गरम करून त्यात आलं लसूण परता. त्यानंतर कांदा, गाजर, कोबी आणि शिमला मिरची घालून मोठ्या आचेवर थोडं परतून घ्या. यामध्ये सोया सॉस, काळी मिरी आणि चवीनुसार मीठ घाला. भाज्या जास्त शिजवायच्या नाहीत, त्या थोड्या क्रंची राहू द्या. मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. आता मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करून घ्या. प्रत्येक गोळ्याची अगदी पातळ आणि गोल पुरी लाटून घ्या. पुरीच्या मध्यभागी तयार केलेलं थंड झालेलं व्हेज सारण ठेवा. सारण जास्त भरू नका, म्हणजे मोमोज व्यवस्थित बंद करता येतील. आता पुरीच्या कडा एकत्र करून मोमोजला सुंदर आकार द्या आणि कडा व्यवस्थित सील करा. अशाच प्रकारे सर्व मोमोज तयार करून घ्या. स्टीमरला थोडं तेल लावून त्यामध्ये मोमोज ठेवा. झाकण ठेवून मध्यम आचेवर साधारण 10 ते 12 मिनिटं वाफवून घ्या. पहा, आपले मऊ आणि गरमागरम व्हेज मोमोज अगदी छान तयार झाले आहेत. गरमागरम व्हेज मोमोज, तिखट मोमोज, चटणी आणि मेयोनीज सोबत सर्व्ह करा. घरच्या घरी बनवलेले हे स्वादिष्ट व्हेज मोमोज नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.